नांदेडमध्ये रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विलास झिंजोरे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। फेसबुकवरील एका पोस्टच्या कमेंटमध्ये परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आलाय। रिपब्लिकन सेनेचे युवा नेते प्रशांत साहेबराव गोडबोले यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटलंय की ते फेसबुक पाहत असताना विजय भंडारे यांच्या फेसबुक आयडीवरील एका पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये विलास झिंजोरे यांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला। या कथित टिप्पणीमुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला। संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी रिपब्लिकन सेनेचे नांदेड उत्तरचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळे, भीमराव बुक्तरे, व्यंकटी पवार तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या समाज माध्यमावर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्याविषयी एका समाजकंटकानं अश्लील भाषेमध्ये कमेंट केली। त्यामुळे आम्ही भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या PI साहेबांशी बोलून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगानं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे। धन्यवाद। ओके, बोला। सचिन साठेसारख्या कार्यकर्त्याला मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की दोन समाजाच्या कार्यकर्त्यामध्ये भांडणं लावण्याचं काम करू नका। आपण ज्या घरामध्ये राहतात त्या घराला बॉम्बशेपच्या माध्यमातून बौद्ध समाजाने खूप मोठ्या प्रमाणात पैसे देऊन तुम्हाला ते बांधून दिलेलं आहे। याचंही आपण थोडंसं भान ठेवा आणि दोन समाजामध्ये ते निर्माण होणार नाही असं आपल्या कार्यकर्त्याला कृत्य करायला लावू नका। येणाऱ्या काळामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे कार्यकर्ते आपल्याला कदापि माफ करणार नाहीत। आपल्याला या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला या ठिकाणी आवाहन करतो की सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब बौद्धापेक्षा मातंग समाजाचा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेकडून छळ होणार नाही यासाठी संघर्ष करत आहेत। तमाम मातंग बांधवांना सुद्धा आवाहन करत आहे की आपण या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांची भूमिका समजून घ्यावी। उपवर्गीकरण झालं आणि 20 वर्षाच्या नंतर देवेंद्र फडणवीस भाजप सरकार म्हणले की आता आपली प्रगती झालेली आहे, यापुढे आपल्याला आरक्षण मिळणार नाही। त्या परिस्थितीमध्ये आपल्या बाजूनं कोण लढणार आहे याचे आपण भान ठेवलं पाहिजे। सचिन साठे, आपण वामन मेश्रामच्या राशनावर आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे हे विसरू नका। वामन मेश्राम हे सुद्धा बौद्धाचेच आहेत। आपल्याला वामन मेश्रामनी आपला किराणा भरलेला आहे हे बी आपण लक्षात असू द्या असं आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा आवाहन करतो। सर, काय निवेदन कशामुळे दिलं आज? सोशल मीडियावरती विजय झिंजोरे नावाच्या या इसमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका टिप्पणी करून एक कॉमेंट केलेली आहे। तरी याला लवकरात लवकर अटक करावे, कारण की या अशा कॉमेंटमुळे दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये तेढ निर्माण होऊन दंगली होण्याची शक्यता आहे। कृपया करून असे वक्तव्य किंवा अशा कॉमेंट कोणी केल्या नाही पाहिजे, जेणेकरून दोन समाजामध्ये भांडणं होतील। आम्ही सलोख्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु असंच जर विषय चालत राहिला तर यांना कायदेशीररित्या उत्तर देण्यासाठी आम्ही कायद्याच्या बाजूने आम्ही सक्षम आहोत। ओके, कशा संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलं सर आज? सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रबळ उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत। सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची भूमिका एकनाथ शिंदेसोबत युती जरी असली तर एकनाथ शिंदे यांची विचारधारा वेगळी आहे, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांची विचारधारा वेगळी आहे असं सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी जाहीर केलेलं आहे। जिथे जिथे सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला बोलावं लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढा देणार आहोत, संघर्ष करणार आहोत। पण या मी मातंग बांधवांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही लढाई वैचारिक लढाई आहे। सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब 59 जातीच्या SC वर्गातील प्रवर्गातील लोकांसाठी संघर्ष करत आहेत। सचिन साठेसारख्या समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।